मम्मी मम्मी मला पैसे कमवायचे, मम्मी मम्मी मला इंडिपेंडेंट व्हायचंय. हो इंडिपेंडेंट, कमव पैसे. एकटं राहिल्यावरती कळतं की तुम्हाला सगळी भांडी स्वतः घासावी लागतात. भांडी तुमची तुम्हाला घासावी लागतात, कपडे तुमचे तुम्हाला धुवावे लागतात, जेवण तुमचं तुम्हाला बनवावं लागतं. मम्मी आय मिस यू. हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही पहिल्या व्लॉगला थोडासा चांगला प्रतिसाद दिला, तर आय होप तुम्ही असा चांगला प्रतिसाद द्याल माझ्या व्लॉगला, तर मी अजून जास्त कंटिन्यू करू शकेन व्लॉग. आता प्लीज हे नका म्हणू की माझी स्किन ग्लो का करते. हा ग्लो नाहीये गाईज, हा घाम आहे आणि माझी ऑइली स्किन आहे. दिस इज नॉट ग्लो ॲट ऑल. तर मी एक व्हिडिओ शूट करत होते, तर मला असं वाटलं की मी व्लॉगिंग पण करूनच टाकते, कारण मी व्लॉग करते ना आता. तर तुम्ही तुमचा प्रतिसाद दाखवा व्लॉगिंगला, तर मला अजून थोडंसं मोटिवेशनिंग करायला. सो आय विल मेक सो मेनी व्हिडिओज फॉर यू गाईज. बाकी मग एक सेकंड, मला फोन प्लेस करू द्या. ओके, हिअर आय एम. येस. तर तुमचा लंच काय होता प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही लंचमध्ये काय काय खाल्लं. आज मी लंच घरी बनवलं होतं बेसिकली. सो माझ्या लंचमध्ये आज होता भात. मला वाटतं आम्ही सगळ्यात जास्त जर काय खात असेल ना तो भात आहे. मी एव्हरी टाइम फक्त भात 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 खाते. भात. त्याच्यानंतर माझी वन ऑफ ऑल टाइम फेवरेट नन अदर दॅन एज माय कढी. आय लव्ह कढी. ओके, आय लव्ह कढी. मला कढी खूप फार आवडते. अँड देन फ्लावरची भाजी. ॲक्च्युली बनवायची नव्हती मला, पण घरामध्ये फ्लावर पडून होता, झालं की बनवूया. आणि हा, हे आमचा फ्रीज जो मी कांदा व्हिडिओसाठी वापरला तो ॲज इट इज फ्रीजमध्ये ठेवून देऊया आपण. येस. हां, तर मी मुंबईला राहते, ॲज तुम्हाला कळालं असेल आतापर्यंत. तर मुंबईला राहून मी आता ॲक्टिंग करिअरमध्ये ट्राय करते. तर माझं स्ट्रगल कसं आहे, काय आहे, मुंबईमध्ये राहण्याचं कॉस्ट किती आहे, रेंट किती आहे, सगळे क्वेश्चनचे आन्सर मी देईल. तर तुम्ही सांगा की तुम्हाला हे सगळं ऐकायला आवडेल की नाही. माझं असं चाललंय की मी डेली मिनी व्लॉग बनवेल ऑन माय यूट्यूब, नॉट ऑन माय इन्स्टा. सो इन्स्टावरती डेली मिनी व्लॉग पोस्ट करेल आणि मग ते मी शॉर्ट फॉर्मॅटमध्ये यूट्यूबला टाकेल आणि लॉंग फॉर्मॅटमध्ये पण व्हिडिओज टाकेल. सो दॅट जे स्ट्रगल मी करते आणि जे कोणी इंटरेस्टेड आहेत मुंबईला येण्यासाठी टू बिकम अन ॲक्टर, ते त्यांच्यासाठी थोडंसं इझी होईल. कारण इतकं इझी नाही आहे जसं आपल्याला वाटतं की हां ठीक आहे चला काय नाही आहे एवढं जायचं स्ट्रगल करायचं. इट्स नॉट दॅट इझी जेवढं आपण बघतो. इट्स व्हेरी हार्ड खरं तर. तर मग ते खरंच स्ट्रगल कसं आहे काय आहे तर ह्याच्यावरती मी व्हिडिओज बनवेन. पण त्याच्यासाठी तुमचा प्रतिसाद लागणार आहे मला. तो प्रतिसाद दाखवा. मध्येच व्लॉगिंगला स्टॉप द्यावा लागला कारण माझं स्टोरेज फुल झालं होतं. आयफोन गरम का होतं? तुमचा पण आयफोन गरम होतं का सांगा, कारण माझा आयफोन फार गरम होतो. एकटं राहिल्यावरती कळतं की तुम्हाला सगळी भांडी स्वतः घासावी लागतात. भांडी तुमची तुम्हाला घासावी लागतात, कपडे तुमचे तुम्हाला धुवावे लागतात, जेवण तुमचं तुम्हाला बनवावं लागतं. मम्मी आय मिस यू. और कर अडल्टिंग. इंडिपेंडेंट बनायचंय, बन इंडिपेंडेंट. मम्मी मम्मी मला पैसे कमवायचे, मम्मी मम्मी मला इंडिपेंडेंट व्हायचंय. हो इंडिपेंडेंट, कमव पैसे. जास्त नाही बोलतच, थोडंसं जास्त बोलते. चला आवरूया, कारण माझी फालतूची पानसटगिरी चालूच राहणार आहे. मी चेंज करते आणि मग तुम्हाला भेटते. झालं कपडे बदलून. माझं आहे ना तोंड वगैरे वारंवार सुचतंय आणि त्याचं कारण मला कळतं आहे. कारण एक्सरसाइज करत नाही आहे व्यवस्थित. नको तेव्हा झोपतीये, नको तेव्हा खातीये, कशातच काही ताळमेळ नाही आहे. सगळं असं मिक्स मसाला चाललं आहे आयुष्याचं, त्याच्यामुळे होतं आहे खरं तर. तर मला ह्या गोष्टी सुधारायच्या आहेत, कारण तोंड बरंचसं सुजलेलं दिसतंय माझं. सुधारूया. चलो फिर. तुम्हाला आमचं फ्रीज बघायचं आहे? फ्रीजमध्ये दाखवते काय काय. छान 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 छान. मला खरं तर भूक लागली, तर मी आता झेप्टो कॅफेवरून एक चांगलं सँडविच मागवेन, स्पिनेच अँड कॉर्नवालं. आणि मला कळत नाही माझ्या आयफोनचं स्टोरेज फुल होतं. तर तुमच्याकडे काही
ट्रिक असतील की हे कसं मॅनेज करायचं काय, प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर मी झेप्टोवरून कॉर्न अँड स्पिनेचचं सँडविच ऑर्डर करते. पण मी मिनी व्लॉग बनवणार आणि त्या मिनी व्लॉग थ्रू मी थोडीशी माझी लाईफस्टाईल सुधारे, कारण फालतू लाईफस्टाईल झाली आहे माझी, जी सुधारणं फार इम्पॉर्टंट आहे. झेप्टोचं पार्सल येणार आहे ज्याच्यामध्ये मी स्पिनेच कॉर्नवाला सँडविच मागवलं आहे. म्हणजे तर झेप्टोवरून आवडलं आहे तर खाऊन घेऊया. माझी केसाची फार विचित्र झालीत, कारण बराच वेळ मी अशी आपण गोल असं करून बांधून ठेवतो ना, ते तसे बांधून ठेवल्यामुळे थोडीशी विचित्र झालेत. हे मी मागवलं होतं पेस्ट्री काहीतरी मँगो, ठीक आहे, फार ग्रेट नाही आहे. आणि एक सँडविच मागवलं आहे, तर मी पटकन खाते आणि मग पुन्हा तुम्हाला भेटते.